Once again, good morning to all the students, and let's continue the session. Let's study the next part of the diffraction. The next part आहे, that is intensity of the diffraction pattern, intensity of maxima in diffraction. Intensity of maxima in diffraction. आता आपल्याला माहित आहे की डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे, आणि डिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, सेंट्रल मॅक्सिमाची जी इंटेन्सिटी आहे ती सगळ्यात जास्त असते आणि साईडला ती इंटेन्सिटी काय होते, कमी 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 होत जाते. तर सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी सपोज I0 असेल, तर इतर मॅक्सिमाची इंटेन्सिटी काय असेल. ओके, त्याचा फक्त आपल्याला फॉर्म्युला आहे, त्याचं काही डेरिव्हेशन आपल्या सिलेबसमध्ये नाहीये किंवा ते आउट ऑफ स्कोप ऑफ अवर सिलेबस आहे. ओके, तर इंटेन्सिटी ऑफ एनी मॅक्सिमम is given by formula I0 in bracket. याच्यावर जनरली प्रॉब्लेम काही येत नाहीत, लक्षात घ्या. जस्ट आपल्या माहितीसाठी हा फॉर्म्युला लिहितोय मी. I is equal to I0 sin pi a sin theta by lambda, pi a sin theta divided by lambda, pi a sin theta divided by lambda, divided by pi a sin theta divided by lambda. Okay, raised to 2. सो सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी तर I0 असेल, तर बाकीच्या मॅक्सिमाची इंटेन्सिटी जर काढायची असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. फिर थीटा इज द अँगल ॲट विच दॅट मॅक्सिमा इज फॉर्म्ड. ओके, आणि या इंटेन्सिटी साधारणपणे जर बघितल्या तर किती असतात बघा. सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी जर I0 असेल, सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी काय असेल, I0 असेल, तर फर्स्ट मॅक्सिमाची इंटेन्सिटी किती असते बघा. कॅल्क्युलेशन जर केलं अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, तर फर्स्ट मॅक्सिमाची इंटेन्सिटी असते दॅट इज 4I0 बाय 9 पाय स्क्वेअर. 4I0 बाय 9 पाय स्क्वेअर दॅट इज I0 बाय 22 असते. ओके, म्हणजे सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी I0 असेल तर डायरेक्टली किती होते, फर्स्ट मॅक्सिमाला I0 बाय 22 होते. म्हणजे डायरेक्टली याची जर 100% असेल तर याची डायरेक्टली किती होते, 4.5% होते. 4.5%. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर सेकंड मॅक्सिमा जे आहे, सेकंड मॅक्सिमा त्याच्या पुढची त्याची इंटेन्सिटी आणखी कमी असणार आहे आणि ती असते 4I0 बाय 25 पाय स्क्वेअर. ओके, दॅट इज I0 बाय 62 येते. I0 बाय 62 दॅट इज 1.6% डायरेक्टली. ओके, सो फर्स्ट मॅक्सिमा 4I0 बाय 9 पाय स्क्वेअर, सेकंड मॅक्सिमाला 4I0 बाय 25 पाय स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर काय होणार आहे, थर्ड मॅक्सिमम जर काढायचं असेल, थर्ड मॅक्सिमा त्याची इंटेन्सिटी येते 4I0 डिवायडेड बाय किती येणार, 49 पाय स्क्वेअर येणार डायरेक्टली. म्हणजे इथं नंबर फक्त एक कुठला चेंज होतो, 3 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर, या पद्धतीने या व्हॅल्यू रिपीट होत जातात. ओके, काही वेळेला याच्यावर असाच क्वेश्चन फक्त विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द रेशो ऑफ द इंटेन्सिटीज. इंटेन्सिटीचा रेशो काय असणार आहे सेंट्रल मॅक्सिमा पासून. ओके, तर इंटेन्सिटीचा रेशो कसा येणार बघा. सेंट्रल मॅक्सिमाला जर इंटेन्सिटी काय असेल, 1 असेल, तर त्याच्यानंतर डायरेक्टली किती होणार आहे, सगळीकडे I0 कॅन्सल होणार आहे, 4/9 पाय स्क्वेअर होणार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इंटेन्सिटी काय येणार आहे, दॅट इज 4 डिवायडेड बाय 25 पाय स्क्वेअर येणार. त्याच्यानंतर काय येणार आहे, 4 डिवायडेड बाय 49 पाय स्क्वेअर, म्हणजे इन्क्लुडिंग सेंट्रल मॅक्सिमा. इथं जर सेंट्रल मॅक्सिमा असेल तर, सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी 1 असेल तर. आता याच्यामध्ये फक्त असं विचारलं, सेंट्रल मॅक्सिमा सोडून ज्या सेकंडरी मॅक्सिमा आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्यांचा रेशो काय येणार. त्यांचा रेशो येणार डायरेक्टली 1/9 as to 1/25 as to 1/49. हे लक्षात ठेवा.
ओके, तर हे काय येणार आहे, रेशिओ ऑफ इंटेन्सिटी इन्क्लुडिंग सेंट्रल मॅक्सिमा. ओके, आणि हा काय येणार आहे, रेशिओ ऑफ इंटेन्सिटीज ऑफ फर्स्ट, सेकंड, थर्ड मॅक्सिमा अँड सो ऑन. 1/9 as to 1/25 as to 1/49 अँड सो ऑन. या पद्धतीने हा इंटेन्सिटीचा रेशो जो आहे असणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टंट नोट्स जे आहेत MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू, या नोट्स जे आहेत ते तुम्ही रिवाइज करणं आवश्यक आहे आणि ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये नोट नंबर 1 काय बघा. नोट नंबर 1 इज दॅट इफ स्लिट विड्थ इज मेड हाफ. म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की जर स्लिटची विड्थ जर हाफ केली, म्हणजे पूर्वी जेवढी स्लिट विड्थ काहीतरी आहे, स्लिट विड्थला काय करतो आपण, स्मॉल ए न डिनोट करतो. स्लिट विड्थ जर हाफ केली तर सेंट्रल मॅक्सिमा जी आहे त्याची इंटेन्सिटी काय होईल. ओके, सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी काय होईल इन डिफ्रॅक्शन. ओके, इन डिफ्रॅक्शन if slit width is made half, slit width is made half, then intensity of central maximum become quarter. हे लक्षात ठेवावं लागेल. So this is the first point to be remembered. ओके, डिफ्रॅक्शन मध्ये जर स्लिटची विड्थ जी आहे एचं A/2 केलं तर सेंट्रल मॅक्सिमा जे आहे त्याची इंटेन्सिटी काय होते, क्वार्टर होते. इंटेन्सिटी क्वार्टर होते आणि विड्थ काय होईल मग, म्हणजे ते क्वेश्चन मध्ये बघा त्यांनी स्लिट विड्थ हाफ केल्यावर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम काय होणार आणि इंटेन्सिटी काय होणार, असे दोन्ही क्वेश्चन त्याच्यामध्ये असू शकतात. तर इंटेन्सिटी काय होते, 1/4 होते स्लिट विड्थ हाफ केल्यानंतर. आणि विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम काय होणार, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिममचा फॉर्म्युला काय असतो, 2 लॅम्बडा डी बाय ए, 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय ए, बरोबर आहे ना. मग विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम आणि स्लिट विड्थ हे कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. आणि त्याच्यामुळे काय होणार, जर स्लिट विड्थ हाफ केली तर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम डबल होते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित 2 पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवा. ओके, सो इन डिफ्रॅक्शन इफ स्लिट विड्थ इज मेड हाफ, इथं काय होणार आहे, इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल मॅक्सिमम become quarter and width of central maximum become double. ओके, कारण विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिममचा फॉर्म्युला आहे 2 लॅम्बडा डी डिवायडेड बाय ए. सेकंड पॉइंट रिलेटेड टू दिस. सेकंड पॉइंट काय आहे, ग्रेटर द वेवलेंथ हायर इज द डिफ्रॅक्शन. जेवढी वेवलेंथ जास्त तेवढं डिफ्रॅक्शन काय होतं, जास्त होतं. ओके, आणि म्हणून आपण ते ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की साऊंड वेव्हची वेवलेंथ जास्त असते आणि त्याच्यामुळे साऊंड वेव्हचं डिफ्रॅक्शन जास्त होतं किंवा इझिली होतं. ग्रेटर वेवलेंथ diffraction is more.
जेवढी वेवलेंथ जास्त तेवढे डिफ्रॅक्शन काय होणार आहे, जास्त होणार आहे. डिफ्रॅक्शन जास्त होणं म्हणजेच काय होणार, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम जास्त येणं, लाईट जास्त स्प्रेड होणं. त्याचबरोबर जर स्लिट विड्थ इक्वल टू लॅम्बडा झालं तर काय होईल, इफ ए बिकम इक्वल टू लॅम्बडा झालं तर काय होईल, स्लिट विड्थ आणि वेवलेंथ म्हणजे आपण जे स्लिट विड्थ वापरलेलं आहे इक्वल टू एक्झॅक्टली वेवलेंथ ऑफ लाईट केलं तर काय होणार याच्यामध्ये, तर लक्षात घ्या. देन अँग्युलर विड्थ काय होणार बघा, अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिममचा फॉर्म्युला काय होणार, अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ लॅम्बडा बाय ए होणार, बरोबर आहे ना. 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ 1. ओके, साइन इनवर्स ऑफ 1 म्हणजे किती होणार, लॅम्बडाने 1 सेम झालं तर साइन इनवर्स ऑफ 1 किती रे, किती असतं, 90 डिग्री असतं ना, म्हणजे येणार आहे 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजे याचा मिनिंग काय झाला लक्षात येतोय का बघा, अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम 180 डिग्री झालं तर काय होईल, ही स्क्रीन आहे, इथं काय आहे, स्लिट आहे. अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम म्हणजे असं म्हणतो आपण, हा अँगल थीटा, हा अँगल थीटा 180 डिग्री झाला तर ही जी सेंट्रल मॅक्सिमम जी आहे ना ती पूर्ण स्क्रीनवर पसरलेली असणार आहे, पूर्ण स्क्रीनवर सेंट्रल मॅक्सिममच असणार आहे, असं त्याचा मिनिंग झाला. ओके, so there is uniform illumination on the screen and whole screen is occupied by central maximum. म्हणजे याचा दुसरा मीनिंग काय होतो, whole screen is occupied by central maximum. ओके, पूर्ण स्क्रीन जी आहे ती सेंट्रल मॅक्सिममनं ऑक्युपाय झालेली असणार आहे. 180 डिग्री विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम म्हणजे ऍक्च्युली सेंट्रल मॅक्सिममचा लोअर कॉर्नर इन्फिनिटीला असणार, अप्पर कॉर्नर इन्फिनिटीला असणार आहे. म्हणजे पूर्ण जी स्क्रीन असणार त्या स्क्रीनवर सेंट्रल मॅक्सिमच असणार आहे, म्हणजे स्क्रीनवर युनिफॉर्म इल्युमिनेशन क्रिएट होईल. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट अगदी व्यवस्थित लक्षात घ्या. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट तुम्हाला माहित आहे, YDSC माहित आहे. YDSC मध्ये काय असतात, 2 सोर्स असतात, म्हणजे इंटरफेरन्स प्रोड्यूस होण्यासाठी 2 सोर्सेस लागतात ना. इथे एक स्लिट असते S1, इथे एक स्लिट असते S2. याला काय म्हणतो आपण, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि पुढे काय होतो, स्क्रीनवर आपल्याला ऑन दी स्क्रीन देर इज अ इंटरफेरन्स पॅटर्न. हा क्वेश्चन एका एक्झामला आलेला देखील आहे. क्वेश्चन काय होता बघा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट देर आर 2 स्लिट्स इनिशियली, 2 स्लिट असतात आणि त्याच्यामुळे स्क्रीनवर काय असतात, ब्राईट अँड डार्क बँड्स असतात. देर आर ब्राईट अँड डार्क बँड्स ऑन द स्क्रीन. ठीक आहे, आता याच्यातली एक स्लिट मी क्लोज केली तर काय होईल, असे तिथं ऑप्शन होते. तर ऑप्शन काय काय होते, इंटरफेरन्स पॅटर्न विल डिसअपियर, देर विल बी वन्स अगेन ब्राईट अँड डार्क बँड्स. ओके, आणि अशा प्रकारे काही ऑप्शन होते. तर काय ऑप्शन येईल असं वाटते तुम्हाला, 2 स्लिट मधले एक स्लिट बंद केली तर स्क्रीनवर युनिफॉर्म इल्युमिनेशन येईल का. हे बघा, 2 स्लिट ऐवजी एकच स्लिट वापरले तर एका स्लिटमुळे काय होतं, डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस होतो, बरोबर आहे ना. म्हणजे पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला ब्राईट बँड आणि डार्क बँड स्क्रीनवर मिळणार आहे. फरक फक्त काय असणार आहे, इंटरफेरन्स पॅटर्न ज्यावेळी होता त्यावेळी सगळे ब्राईट बँड सेम इंटेन्सिटीचे होते. आता काय होणार आहे, सेंट्रल बँड जो असणार आहे त्याची इंटेन्सिटी मॅक्सिमम होणार आहे आणि साईडला कमी कमी होत जाणार आहे. लक्षात येत आहे. सो हा एक पॉइंट लक्षात ठेवा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, इफ वन ऑफ द स्लिट इज क्लोज्ड, देन वन्स अगेन वी गेट द ब्राईट बँड अँड डार्क बँड ऑन द स्क्रीन. म्हणजे सुरुवातीला 2 स्लिट असताना जसे BBDB तयार होत होते तसेच काय होणार आहे, एक स्लिट क्लोज केल्यानंतर देखील BBDB फॉर्म होणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे.
ओके, तर लक्षात आलं का बघा. वन्स अगेन YDSC मध्ये यंग्स डबल स्लिट मध्ये एक्सपेरिमेंट मध्ये एक स्लिट जर क्लोज केली तर आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न तिथला निघून जाणार आणि तिथं काय होणार आहे, डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल. तर हे काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते लक्षात ठेवा. आता आपण इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन याच्यामधला डिफरन्स बघूया. डिफरन्स बिटवीन इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन. त्यावेळेला बोर्ड एक्झामला हे विचारलं जातं, डिफरन्स बिटवीन इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन यांच्यामधला डिफरन्स. इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन. तर पहिला जो डिफरन्स येणार त्यांच्या डेफिनेशनचा डिफरन्स येणार. डेफिनेशन मी काही तर फक्त लिहित नाही. ओके, ते डेफिनेशन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिला डिफरन्स जो येणार आहे तो डेफिनेशनचा येणार आहे. इंटरफेरन्सचे डेफिनेशन काय आहे? The formation of alternate bright and dark band due to the superposition of two identical waves traveling in the same direction. Okay, that is called as interference. And diffraction म्हणजे काय? The phenomenon of bending of light while passing around the edges of the obstacle. ओके, या डेफिनेशन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, पाठ असणं आवश्यक आहे. 1 मार्कला इंटरफेरन्सची डेफिनेशन किंवा डिफ्रॅक्शनची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. डेफिनेशन इज द फर्स्ट डिफरन्स. सेकंड डिफरन्स काय येणार बघा. सेकंड डिफरन्स इज दॅट इंटरफेरन्स मध्ये दोन सोर्सेस लागतात आणि डिफ्रॅक्शन मध्ये सिंगल सोर्स ऑफ लाईट लागतो. बरोबर, हा त्यांच्यामधला बेसिक डिफरन्स आहे. ओके, इट इज ड्यू टू superposition of two waves, superposition of two sources. two sources म्हणजे interference is produced due to two sources किंवा to produce interference two sources are required. Okay, to produce diffraction काय होणार आहे? single source is required. single source is required. डायरेक्टली असं लिहू शकता की इंटरफेरन्स इज प्रोड्युस्ड ड्यू टू टू सोर्सेस, डिफ्रॅक्शन इज प्रोड्युस्ड ड्यू टू सिंगल सोर्स. इंटरफेरन्स प्रोड्यूस होण्यासाठी दोन स्लिट्सची आवश्यकता असते. डिफ्रॅक्शन प्रोड्यूस व्हायला फक्त सिंगल स्लिटची आवश्यकता असते. ओके, आफ्टर दॅट इंटरफेरन्स मध्ये ऑल ब्राईट बँड हॅव सेम इंटेन्सिटी. इन डिफ्रॅक्शन इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल ब्राईट बँड इज मॅक्सिमम अँड अदर ब्राईट बँड इज डिक्रीजिंग. बरोबर, इथं काय येणार आहे? इंटेन्सिटी ऑफ ऑल ब्राईट बँड्स इज सेम. डिफ्रॅक्शन मध्ये असं होत नाही. ओके, डिफ्रॅक्शन मध्ये काय होतं? इंटेन्सिटी इज नॉट सेम. म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल ब्राईट बँड म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा इज मॅक्सिमम and that of other maxima decreases towards side. Decreases towards side म्हणजे काय? टुवर्ड साइड म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा पासून दूर जाईल तसं इंटेन्सिटी ऑफ अदर मॅक्सिमा कमी कमी होत जाते. इंटरफेरन्स मध्ये डार्क बँड्स आर कम्प्लिटली डार्क, परंतु डिफ्रॅक्शन मध्ये डार्क बँड कम्प्लिटली डार्क, परफेक्टली डार्क नसतात. ओके, डार्क बँड्स आर perfectly dark किंवा completely dark, and here they are not perfectly dark. This is the fourth difference. त्याच्यानंतर
याच्यामध्ये सगळ्या ब्राईट बँडची विड्थ जी आहे ती तेवढीच असते. इंटरफेरन्स मध्ये काय असतं, ऑल BB ब्राईट बँड हॅव सेम विड्थ. इथं मात्र तसं डिफ्रॅक्शन मध्ये होत नाही. डिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, सेंट्रल मॅक्सिमाची विड्थ इतर कुठल्याही मॅक्सिमाच्या विड्थच्या काय असते, डबल असते. ओके, नॉट सेम. ऑल BB डू नॉट हॅव सेम विड्थ. ओके, म्हणजेच आपण असं लिहू शकतो की विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा is double the width of any other maxima. ओके, त्याचबरोबर हिअर इंटरफेरन्स मध्ये मोर नंबर ऑफ ब्राईट अँड डार्क बँड्स आर फॉर्मड अँड कंपॅरेटिव्हली डिफ्रॅक्शन मध्ये काय होतात, लेस नंबर ऑफ ब्राईट अँड डार्क बँड्स आर फॉर्मड. ओके, so 6 difference is that number of bands formed is large. Number of bands formed is large आणि इथं काय असणार आहे, number of bands formed is small किंवा लेस असणार आहे. Here one more difference is that bands are equally spaced and here bands are unequally spaced. Bands are equally spaced and here unequally spaced. Okay, equally spaced and unequally spaced. So these are the differences between interference and diffraction. Exam मध्ये आला तर maximum 2 marks ला हा क्वेश्चन डिफरन्सचा येऊ शकतो. मिनिमम 4 पॉइंट्स तुम्हाला लिहावे लागणार आहेत. ओके, फर्स्ट डेफिनेशनचा डिफरन्स, त्याच्यानंतर इंटरफेरन्स फॉर्म होण्यासाठी कंपल्सरी 2 सोर्सेस ऑफ लाईट किंवा 2 स्लिट्स लागतात. डिफ्रॅक्शन प्रोड्यूस व्हायला सिंगल सोर्स सफिशियंट असतो. सिंगल सोर्समुळे डिफ्रॅक्शन क्रिएट होतं किंवा सिंगल स्लिटमुळे. इथं सगळ्या ब्राईट बँडची इंटेन्सिटी सेम असते, इथं मात्र सगळ्या ब्राईट बँडची इंटेन्सिटी सेम नसते, ती साईडला कमी 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 होत जाते. डार्क बँड इथं परफेक्टली डार्क असतात, इथं डार्क बँड परफेक्टली डार्क नसतात डिफ्रॅक्शन मध्ये. सगळ्या ब्राईट बँडची इंटेन्सिटी इथं सेम नसते, सेम असते इंटरफेरन्स मध्ये आणि डिफ्रॅक्शन मध्ये सेम नसते. ओके, इंटरफेरन्स मध्ये लार्ज नंबर ऑफ ब्राईट अँड डार्क बँड्स फॉर्म होतात आणि इथं स्मॉल नंबर ऑफ ब्राईट अँड डार्क बँड्स फॉर्म होतात. इंटरफेरन्स मध्ये सगळे ब्राईट आणि डार्क बँड हे इक्वली स्पेस्ड असतात आणि डिफ्रॅक्शन मध्ये ते तेवढे इक्वली स्पेस्ड नसतात. ओके, so this is the difference between interference and diffraction. आता तुम्ही एक काम करायचं आहे, ते चेक पॉइंट 10.3 जो आहे तो व्यवस्थित सॉल्व करा आणि त्याच्यामध्ये जर कुठले डाउट्स असतील तर ते डाउट्स विचारा. ओके, चेक पॉइंट 10.3 जो आहे त्याच्यातले सगळे क्वेश्चन सॉल्व करा, ते कंपॅरेटिव्हली इझी आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये जर काही डाऊट असले तर विचारायचे आहेत. हा, आता आपण डिफ्रॅक्शनची कन्सेप्ट बघितली, त्याची थेअरी बघितलेली आहे. ओके, त्याचे फॉर्म्युले सगळे आपण व्यवस्थित लर्न केलेले आहेत. आता हा डिफ्रॅक्शन ऍक्च्युली आपल्यासाठी ऍडव्हान्टेजेस गोष्ट आहे का डिसएडव्हान्टेजेस गोष्ट आहे? तर डिफ्रॅक्शन हा आपल्यासाठी एक, म्हणजे आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटसाठी एक खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे. ओके, तर डिफ्रॅक्शन मुळे काय होतं, क्लिअर इमेजेस फॉर्म होऊ शकत नाही. कारण आपण बघितलेलं आहे की एखादा पॉइंट सोर्स ऑफ लाईट असेल तर पॉइंट सोर्स ऑफ लाईटचं आपल्याला समजा एखादा पॉइंट ऑब्जेक्ट असेल तर पॉइंट ऑब्जेक्टचा आपल्याला पॉइंट इमेज मिळत नाही. तर डिफ्रॅक्शनमुळे काय होतं, या पॉइंट इमेज ऐवजी आपल्याला काय मिळणार आहे, एक ब्राईट डिस्क मिळणार आणि त्याच्या भोवती काय मिळणार आहेत, आपल्याला रिंग्स मिळणार आहेत. अशा प्रकारे याला काय म्हणतो आपण, डिफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हणतो. म्हणजे इथं ऑब्जेक्ट तर पॉइंट ऑब्जेक्ट आहे, परंतु आपल्याला इमेज मिळताना पॉइंट इमेज मिळत नाही. तर डिफ्रॅक्शनमुळे काय होतं, ब्राईट डिस्क सेंटरला आणि त्याच्या भोवती काही ब्राईट रिंग्स मिळतात.
याला सेंट्रल मॅक्सिमा म्हणणार आपण. ब्राईट डिस्क जे आहे त्याला काय म्हणणार आपण, सेंट्रल मॅक्सिमा असं म्हणणार, सेंट्रल मॅक्सिमा. आणि बाकीच्या रिंग्स म्हणजे काय असणार आहे तुमच्या त्या फर्स्ट, सेकंड, थर्ड ऑर्डर मॅक्सिमा, किंवा त्याला सेकंडरी मॅक्सिमा असं म्हणणार. सेकंडरी मॅक्सिमा तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर इमेज मिळू शकत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा एखादा ऑब्जेक्ट आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मधून बघितला तर त्याची जी बाउंड्री असणार आहे, त्या ऑब्जेक्टची जी एज असणार आहे ती क्लिअर एज आपल्याला मिळत नाही. तर डिफ्रॅक्शनमुळे काय होते, ती एज जी आहे ती ब्लर दिसते, किंवा त्याच्यामध्ये कलर्स आपल्याला दिसायला लागतात, किंवा त्या एज जवळ आपल्याला ब्राईट बँड, डार्क बँड्स आपल्याला अल्टरनेट डीबी फॉर्म होताना दिसतात, आणि त्याच्यामुळे क्लिअर इमेज आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे डिफ्रॅक्शन हा आपल्यासाठी एक डिसएडव्हान्टेज आहे, इमेज क्लिअर फॉर्म होत नाही. त्याचबरोबर डिफ्रॅक्शनमुळे आपल्याला दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या अगदी क्लोज असतील तर ते दोन ऑब्जेक्ट आहे का एक ऑब्जेक्ट आहे ते देखील आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. मी काय सांगतोय लक्षात येतंय? डिफ्रॅक्शनमुळे काय होतं, हे बघा, दोन ऑब्जेक्ट समजा इथं आहेत सुरुवातीला, आणि इथं तुमचं काय आहे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, किंवा आपला ह्युमन आय हा देखील एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर. आता आयची डायग्रॅम जर बघायची झाली, डायग्रॅम ऑफ आय कशी असते बघा. सो दिस इज अ डायग्रॅम ऑफ द ह्युमन आय. ठीक आहे. आता ह्युमन आय हे देखील एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, कारण त्याच्यामध्ये लेन्स आहे आणि इथं ऑब्जेक्टची इमेज फॉर्मेशन होते. आता पुन्हा एकदा सपोज इथे एक ऑब्जेक्ट असेल, इथं हिअर देर इज अ ऑब्जेक्ट विच इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द आय. आता लक्षात घ्या, याला आपण सगळ्यात बाहेरचा पार्ट जो आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉर्निया असं म्हणतो. त्याच्या आतमध्ये काय असतं, प्युपिल असतं, बरोबर आहे ना. आणि प्युपिल म्हणजे काय असते, सर्क्युलर होल असतं ना. प्युपिल इज नथिंग बट सर्क्युलर होल. ते कुणामध्ये असतं, आयरिशमध्ये. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जो ब्लॅक पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज आयरिश, बरोबर आहे ना. आणि ब्लॅक पार्टमध्ये एक छोटंसं जे होल आहे त्याला काय म्हणतो आपण, प्युपिल असं म्हणतो. आणि त्या होल मधून जाऊन काय होतं, ऑब्जेक्ट पासून निघणारे रेज जे आहेत त्या होल मधून जाऊन बघा कसं होणार आहे, ऑब्जेक्ट पासून निघालेले रेज या पद्धतीनं काय होणार आहेत, लेन्सवर जाणार आहेत. आणि ही होल म्हणजे काय असणार आहे, अशा प्रकारे एक स्क्रीन आहे, म्हणजे हे आयरिश असणार आहे. आयरिश म्हणजे आपण स्क्रीन समजू शकतो. आणि त्याच्यामधलं प्युपिल म्हणजे हे जे होल आहे, ठीक आहे, त्या आयरिशला काय असणार आहेत, एजेस असणार आहेत. आणि त्याच्यामुळे रेज या एजेस पासून जाताना काय होणार आहेत, बेंड होणार आहेत, लाईक दिस. आणि त्याच्यावर रेटिनावर मिळणारी जी इमेज आहे, ऑब्जेक्ट पॉईंट असला तरी रेटिनावर तयार होणारी इमेज जी आहे ती पॉईंट इमेज तयार होणार नाहीये. मी काय सांगतो लक्षात येते का, एक ब्राईट कलरचा काय होणार आहे, स्पॉट मिळणार आहे पॉईंट ऑब्जेक्ट ऐवजी, आणि त्याच्याभोवती काय मिळतात आपल्याला, कलर्ड रिंग्स मिळणार आहेत. जसं आपल्याला रेटिनावर इमेज तयार होणार तशीच इमेज आपल्याला दिसणार आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय मी, लक्षात घ्या. आता हा जो ह्युमन आय आहे याच्यामध्ये सगळ्यात बाहेरचा पार्ट म्हणजे तुमचा काय असणार आहे, कॉर्निया. बाहेरचा पार्ट, दिस इज द कॉर्निया. ओके, बायचे स्टुडंट आहे त्यांना अगदी चांगल्या प्रकारे हे माहिती असेल. हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, आयरिश असं म्हणतो. आणि हा जो ब्लॅक स्पॉट दिसतोय, दिस इज द प्युपिल. ओके, तर याच्यामध्ये प्युपिल म्हणजे हे काय असतं, एक होल असतं, बरोबर आहे ना. आणि रेज जे आहेत या होलमध्ये आत जाऊन काय होतात, रेटिनामध्ये पडतात. आणि या प्युपिलची साईज जी आहे ती काय होत असते, कमी जास्त होत असते. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी जास्त आली तर प्युपिलची साईज कमी होते. लाईटची इंटेन्सिटी कमी झाली रात्रीच्या वेळी तर प्युपिलची साईज काय होते, वाढते. म्हणजे आयरिशचे जे मसल आहेत ते काय करतात, ही जी प्युपिलची साईज आहे ती काय करू शकतात, कमी जास्त करू शकतात. हा सर्क्युलर ब्लॅक रिजन म्हणजे काय आहे, प्युपिल आहे, त्याचं डायमीटर कमी जास्त होऊ शकतं. हे प्युपिल म्हणजेच काय असतं, इट इज नथिंग बट अ होल, ज्याच्यामधून काय होतात, लाईट रेज एंटर करतात, एंटर्स. म्हणजे थोडक्यात इथं आता या होल मधून पास होताना, प्युपिल मधून पास होताना लाईट रेजचं ऑटोमॅटिकली डिफ्रॅक्शन होणार ना, कारण कुठल्याही ऑब्स्टॅकल पासून पास होत असताना लाईट रेज काय होतात, डिफ्रॅक्ट होतात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं आपल्याला एखादा पॉइंट ऑब्जेक्ट जरी आपल्या समोर असला, ओके, पॉइंट ऑब्जेक्ट जर समोर असला तर या प्युपिल पासून जाताना काय होणार आहे, त्याचं डिफ्रॅक्शन होणार आहे. आणि आपल्याला रेटिनावर काय मिळणार आहे, अशा प्रकारे एक
ब्राईट स्पॉट मिळणार आणि त्याच्यावरती काय मिळणार आहेत, मॅक्सिमा, बाकीच्या मॅक्सिमम मिळणार आहेत. हे डिफ्रॅक्शनमुळे होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर इमेजेस डिफ्रॅक्शनमुळे मिळू शकत नाहीत. आता समजा दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या जवळ असले, सपोज these are two objects, so this is object A, this is object B. ठीक आहे. आणि हे तुमचं फॉर एक्झाम्पल काय आहे, प्युपिल आहे. प्युपिल म्हणजे एक छोटस होल ना. सो सेम थिंग इज हॅपनिंग फॉर द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट ऑल्सो. जसं आय साठी आपण कन्सिडर करतोय तसं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट साठी देखील होणार आहे. आता इथं समजा स्क्रीन असेल म्हणजे तुमची रेटिना असेल, तर काय होणार, ए हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं तयार होणार आहे, म्हणजे सेंट्रल ब्राईट स्पॉट. तसं बीचं देखील डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं तयार होणार आहे. आता हे दोन सेंट्रल मॅक्सिमा एकमेकापासून दूर तयार झाले तर आपण दोन सेपरेट ऑब्जेक्ट आहे असं म्हणणार. आता ए आणि बी हे दोन पॉईंट ऑब्जेक्ट एकमेकांच्या अगदी जवळ जर असतील, आता एकमेकांच्या जवळ आणले तर काय होणार, त्यांच्या सेंट्रल मॅक्सिमा देखील ऑटोमॅटिकली काय होणार, जवळ येणार आहेत. आणि सेंट्रल मॅक्सिमा एकमेकांच्या खूप जवळ आल्या तर काय होणार आहेत, हे दोन ब्राईट स्पॉटचे आपल्या रेटिनावर एकच ब्राईट स्पॉट तयार होणार. जे दोन ब्राईट स्पॉट तिथं तयार झालेले असणार आहेत, म्हणजे दोन सेंट्रल मॅक्सिमा तयार झालेले असणार आहेत, परंतु त्या एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स झाल्यामुळं आपण त्या दोन आहेत का एक आहे ते डिस्टिंग्विश करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअली रियालिटीमध्ये तिथं ऑब्जेक्ट असणार आहेत दोन, परंतु आपल्याला दिसणार आहे एकच. आपल्याला ऑब्जेक्ट एक आहे असंच वाटतं, दोन ऑब्जेक्ट आहे असं वाटत नाही. ठीक आहे. याचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी तुम्हाला हे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकताय. ऑब्जेक्ट असतात दोन, ऑब्जेक्ट म्हणजे सोर्सेस, कारण प्रत्येक ऑब्जेक्ट हा एक सोर्स ऑफ लाईट आहे. सोर्स ऑफ लाईटचे दोन टाईप आहेत, प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आणि सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय, ज्याला स्वतःची लाईट स्वतः इमिट करता येते, प्रोड्यूस करता येते. आणि सेकंडरी म्हणजे काय, ज्याला स्वतःची लाईट स्वतः इमिट करता येत नाही, जे रिफ्लेक्शन सोर्सेस बनतात, त्याला सेकंडरी सोर्सेस. आता ए आणि बी हे काय असतील, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट असू शकतात किंवा प्रायमरी असू शकतात. ए आणि बी एकमेकांच्या क्लोज असतील तर त्यांचे सेंट्रल मॅक्सिमा जे आहेत त्या एकमेकांमध्ये मर्ज होतात. सेंट्रल मॅक्सिमामध्ये डिस्टन्स असतं, परंतु त्याचं साईज जी सेंट्रल मॅक्सिमाची आहे ती जास्त असल्यामुळे काय होणार, ते कम्प्लिटली मर्ज होतात आणि दोन ऑब्जेक्ट ऍक्च्युअली तिथं असतात, परंतु आपल्याला दिसताना मात्र एकच ऑब्जेक्ट दिसतो. ओके. आणि हे आपण नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स करू शकतो. याचा जर व्हिडिओज तुम्हाला जर बघायचा असेल तर कसं होणार बघा. आता ही जर स्क्रीन दिसत असेल तर याच्यामध्ये बघा, समोर तुम्हाला काय दिसायला लागलंय, समोर एक कार दिसायला लागले, त्याच्या समोर दोन ब्राईट स्पॉट दिसायला लागलेत ना, दोन ब्राईट स्पॉट ऑफ लाईट. आता पुढे बघा काय होतंय. ऍक्च्युली हा एक सोर्स ऑफ लाईट आहे का दोन सोर्सेस ऑफ लाईट आहेत? ज्यावेळी ती कार आपल्यापासून खूप दूरवर असते त्यावेळी आपल्याला इथं एकच सोर्स ऑफ लाईट दिसतो, परंतु ती जवळ आल्यानंतर आपल्याला कळतं की तिथं एक सोर्स ऑफ लाईट नसून दोन सोर्सेस ऑफ लाईट आहेत. दिस हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन. आता या स्क्रीनमध्ये देखील बघा, नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी आपण ही कार ड्राईव्ह करायला लागलोय आणि समोरच्या साईडने येणार जे व्हेइकल आहे ते व्हेइकल तुम्हाला जस्ट बघायचं आहे. इथे एक तुम्हाला व्हेइकल दिसत असेल, बरोबर. हिअर देर इज अ व्हेइकल, दिस इज द व्हेइकल. आता ऍक्च्युली इथं आपल्याला एकच सोर्स ऑफ लाईट दिसायला लागलाय, परंतु हे जवळ आल्यानंतर आपल्यापासून सर्टन डिस्टन्सवर आल्यानंतर लक्षात येतं की देर आर टू सोर्सेस ऑफ लाईट. ओके. सो दिस कॅन हॅपन ड्यू टू द डिफ्रॅक्शन. यू कॅन सी हिअर. हे बघा, ऍक्च्युली इथं दोन सोर्सेस ऑफ लाईट आहेत. सगळ्या कार ज्यावेळी आपल्यापासून दूर डिस्टन्सवर असतात त्यावेळी आपल्याला एकच सोर्स ऑफ लाईट इथं दिसतो, लक्षात घ्या. हिअर देर इज ओनली सिंगल सोर्स ऑफ लाईट. आणि तेच आपल्या जवळ आल्यानंतर काय होतं, यू कॅन सी टू सोर्सेस ऑफ लाईट.
So in this way, due to diffraction, if there are two sources of light which are very close to each other, तर त्या ठिकाणी काय होतं, दोन सोर्सेस ऐवजी आपल्याला एकच सोर्स दिसतो दूरवर असताना. आता दूरवर असताना दोन सोर्सेसचा एक सोर्स का दिसतो आणि जवळ आल्यानंतर दोन डिफरंट का दिसतात, याचं देखील रिझन आपण बघू शकतो. कारण विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमाचा फॉर्म्युला माहित आहे ना, 2 लॅम्बडा डी बाय ए. ओके, फिर डी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड द सोर्स आणि स्क्रीन मधलं जे डिस्टन्स आहे ते काय असणार आहे, लार्ज असणार ना सुरुवातीला. त्याच्यामुळे विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा जास्त असते, त्याच्यामुळं ब्राईट्स म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा जी आहे ती जास्त साईजची दिसणार. आणि दोन सोर्सेस एकमेकांच्या जवळ असले तर काय होणार आहे, दोन सेंट्रल मॅक्सिमा एकमेकांमध्ये मिक्स होणार आणि त्याच्यामुळे एकच आपल्याला सेंट्रल मॅक्सिमा असल्यासारखं तिथं वाटणार आहे. ओके, तर ही जी कन्सेप्ट आहे दॅट इज रिलेटेड टू रिझॉल्विंग पॉवर. तर ही जी रिझॉल्विंग पॉवरची कन्सेप्ट आणि बाकीचा जो पार्ट आहे तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ठीक आहे.